नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज पुन्हा एकदा एक नवीन कलाकृती घेऊन तुमच्यासमोर आली आहे। स्क्रीनवर जे दिसते ते लाजाळूचं फूल तुम्ही पाहिलंच असेल। आज आपण त्याच फुलाला मोत्यांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त ते फूल 3D नसून 2D आहे आणि त्याचा उपयोग आपण महिरप झालं किंवा रांगोळी झाली या पद्धतीने करू शकतो। तर या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे मी 2 शेडचे पर्पल कलरचे मोती घेतले आहेत। एक डार्क आहे, थोडे याच्यापेक्षा डार्क असेल तर आणखी छान, पण ते माझ्याजवळ आहेत पण ते खूप बारीक आहेत त्यामुळे मी हे घेतलेत। हे थोडेसे लाईट आहेत, त्याच्यानंतर हे ग्रीन आहेत, त्याच्यानंतर हे क्रीम कलरचे आपण साधारण वापरतो ते आहेत आणि थोडेसे अगदी पूर्ण व्हाईट असणारे मोती मी घेतलेले आहेत। हे पूर्ण व्हाईट आहेत। तर एवढेच साहित्य आहे। त्याच्यानंतर ही एक लॉंग नीडल आहे आणि एक 30 नंबरचा आपण हा धागा घेतला आहे। चला करूया सुरुवात करण्यापूर्वी जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व नवीन कलाकृतीचे या चॅनलवरचे कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल। बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला करूया सुरुवात। तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, हे ग्रीन कलरचे 6 मोती ओवून त्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे। 6 मोती घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक गाठ पाडून घ्यायची आहे। 1 2 3 4 5 आणि हा 6 असे 6 मोती घेतले आणि याला एक गाठ पाडून घेऊ। हे 6 मोती घेऊन आपण गाठ पाडून घेतली आहे। आता काय करायचं आहे, एक ग्रीन मोती घालायचा। हे सगळे मोती मी 4 नंबरचे घेतले आहेत। तुम्ही मोठे मोती घेऊन करून बघू शकता, पण ते जास्त मोठं होईल म्हणून मी 4 नंबरचे घेतले आहेत। तर हा एक ग्रीन मोती घालायचा आहे आणि पुढच्या ग्रीन मोत्यामधून नीडल काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर परत एक ग्रीन मोती घालायचा, परत पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आणि परत एक हिरवा मोती घालून नीडल पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची। या मोत्यातून काढून पुढच्या 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची। आपण एक सोडून एक 3 मोती घातले आहेत। आता 2 मोत्यातून आपण नीडल काढली आणि या ठिकाणी परत एक हिरवा मोती घालून घ्यायचा। हा हिरवा मोती घातला की परत पुढच्या 2 मोत्यांमधून नीडल काढून या 2 मोत्यामधून आपण नीडल काढून घेतली आणि या हिरव्या एका जो आपण मोती टाकला होता कोपऱ्यावर त्या मोत्यातून आपण नीडल काढून घेतली। आता आपण काय करणार आहे, 3 डार्क पर्पलचे 3 मोती 1 2 3, त्याच्यानंतर 2 लाईट कलरचे 1 आणि 2 आणि 3 परत डार्क कलरचे 3 मोती अशी आपण 8 मोती घालून घेतले आहेत। अशा पद्धतीने 3 डार्क कलरचे आहेत, 2 लाईट आहेत, परत 3 डार्क कलरचे मोती घातले आणि ज्या मोत्यातून आपण नीडल काढली होती त्या मोत्यातून परत फिरवून घ्यायची। फिरवून ही नीडल आता आपल्याला ह्या 3ही डार्क मोत्यातून
वर काढून घ्यायची. 1 2 आणि 3 ही नीडल काढली आपण. आता काय करायचं, एक लाईट पर्पल कलरचा मोती घालायचा आणि ह्या लाईट कलरच्या मोत्यातून काढून घ्यायची नीडल. आता एक क्रीम कलरचा मोती, क्रीम व्हाईट कलरचा मोती घालायचा आहे आपल्याला आणि परत त्या लाईट कलरच्या मोत्यामधून नीडल बाहेर काढून घ्यायची. अशा पद्धतीने परत नीडल बाहेर काढून घ्यायची. आता परत एक लाईट कलरचा मोती घालून घ्यायचा आणि हे खालचे जे डार्क कलरचे 2 मोती आहेत याच्यापैकी ह्या 3 मोत्यांपैकी 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 2च मोत्यांमधून मी नीडल काढली आहे, 3 मोत्यांमधून नाही काढायची. आता ही नीडल इकडच्या बाजूच्या 2 डार्क कलरच्या मोत्यांमधून काढून घ्यायची. 2च मोत्यांमधून काढली पण 3 मोत्यांमधून काढलेली नाही. आणि हा धागा खेचून घ्यायचा म्हणजे हे इथले हे 2 जे आहेत हे मोती जवळ येतील एकमेकांच्या. खेचून घ्यायचं ते. खेचून आता ह्या या पर्पल कलरच्या मोत्यामध्ये, लाईट पर्पल कलरच्या मोत्यामध्ये आपण नीडल घेऊन आलो आहे. आता आपल्याला 2 व्हाईट मोती घालायचे आहेत, क्रीम व्हाईट, आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. परत 2 मोती घालायचे, 1 2 असे मोती काढायचे आणि ते ह्या पर्पल कलरच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने नीडल काढून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला खाली न्यायची आहे. खालच्या 3ही मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. या ठिकाणी हे खेचणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर खेचलं नाही तर हा धागा ढिला पडतो. आता आपण ह्या 3 मोत्यांमधून नीडल काढली. आता आपण ह्या जो सगळ्यात खालचा हिरवा मोती आहे त्याच्यातून नीडल काढून घेतली. आता आपल्याला ही नीडल या मोत्यामध्ये आणायची आहे. या मोत्यांमधून या मोत्यामध्ये टाकायची. आता ही सेम प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची. मी एकदा करून दाखवते आणि पुढचं मग परत रिपीट करूया. परत 3 डार्क पर्पल, त्याच्यानंतर 2 लाईट, त्याच्यानंतर 3 परत घ्यायचे, 1 2 आणि 3 असे 8 मोती आपण घेतले आहेत. 8 मोती घेऊन त्याच हिरव्या मोत्यामधून परत नीडल पास करायची. ज्या बाजूनी आणली नीडल त्याच्या अपोजिट डायरेक्शननी नीडल पास करून घ्यायची. पास करून परत वर न्यायची आपल्याला. ह्या 3ही पर्पल कलरच्या मोत्यांमधून धागा खेचून घ्यायचा. त्याच्यानंतर एक लाईट कलरचा मोती, लाईट कलरचा मोती घालून या लाईट कलरच्या मोत्यामधून नीडल काढायची. त्याच्यानंतर एक व्हाईट कलरचा मोती घ्यायचा. त्याच्यानंतर परत या लाईट पर्पल मोत्यामधून नीडल पास करून घ्यायची.
परत एक लाईट कलरचा मोती घ्यायचा, मोती घेऊन हा धागा ह्या 2 मोत्यांमधून पास करून घ्यायचा. त्याच्यानंतर ही नीडल इकडच्या बाजूच्या 2 मोत्यांमधून पास करायची आणि खेचून घ्यायचा धागा. खेचून आता परत 2 व्हाईट मोती घालून नीडल ह्या मधल्या व्हाईट मोत्यामधून काढून घ्यायची. परत 2 व्हाईट मोती टाकायचे आणि या कोपऱ्यावरच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला ही नीडल परत खाली न्यायची आहे या हिरव्या मोत्यातून. आता ह्या मोत्यावर आणायची आणि सेम प्रकारचं आपल्याला इथे करून घ्यायचं. या इथल्या ग्रीन मोत्यामधून पास करायची नीडल आणि ह्याच पद्धतीचं हे जे फ्लावरचं एक पाकळीसारखं दिसतं हे या मोत्यावर आपल्याला करून घ्यायचं. हे मी करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता आपल्या ह्या 3ही पाकळ्या झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहे ते बघा. या तीनही पर्पल कलरच्या मोत्यांमधून ह्या डार्क पर्पलच्या सगळ्या मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. अशी वर नीडल काढून घ्यायची. काढून परत या लाईट कलरच्या मोत्यामधून आणि या व्हाईट कलरच्या मोत्यामधून एवढ्या मोत्यांमधून आपण ही नीडल पास केली. आता काय करायचं, थोडेसे पूर्ण व्हाईट असणारे काही मोती घेतलेले आहेत मी. हा एक मोती घालायचा आणि ही नीडल या मोत्यामधून काढून घ्यायची. या 2 पैकी एका मोत्यामधून काढून घ्यायची. परत एक व्हाईट मोती घालायचा आपल्याला आणि ह्या एका मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. अल्टरनेट मोत्यांमधून आपल्याला नीडल काढायची आहे. इथून काढली. आता परत एक मोती घालायचं आहे आणि नीडल याच्यातून काढून घ्यायची या मोत्यातून. आता एक मोती परत घालायचं आहे आणि एक पांढरा मोती घालून या बाजूच्या मोत्यामधून, बाजूच्या पाकळीच्या व्हाईट मोत्यामधून काढून घ्यायचं. म्हणजे ह्या 2 पाकळ्या जोडल्या जातील. सेम प्रोसेस आपल्याला पुढे सुद्धा करायची आहे. एक मोती घालायचा, परत पुढच्या मोत्यातून नीडल टाकायची, परत एक पांढरा मोती घालायचा, परत या पांढऱ्या मोत्यातून नीडल टाकायची, परत या मोत्यातून नीडल काढायची आणि परत एक मोती टाकून जोडून घ्यायचं. आता परत एक व्हाईट मोती टाकायचा, आता ही जी सेकंड स्टेप आपण घेतली आहे, ज्या ठिकाणी आपण हे मोती घातले त्याच्यामध्ये लाईट येलो जरी मोती तुम्ही घातले तरी छान दिसेल. 3 मोती घातल्यानंतर परत आता सेंटरला आपल्याला 1-2 पाकळ्यांच्या मध्ये
एक जॉईंट करायला एक मोती टाकायचा आणि ह्या पांढऱ्या कोपऱ्यावरच्या पांढऱ्या मोत्यावरून नीडल काढून घ्यायची. काढून परत एक व्हाईट मोती टाकायचा आणि या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. परत आपल्याला 2 मोती टाकायचे आहेत. परत हा एक व्हाईट मोती टाकून घेऊ आपण आणि व्हाईट मोती टाकून या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. परत एकदा एक मोती टाकायचं आपल्याला व्हाईट मोती आणि ही नीडल आपल्याला खालून नेऊन इथपर्यंत आपलं हे फ्लावर कंप्लीट झालं. आता आपल्याला नीडल आणायची ह्या मोत्यामध्ये, म्हणजे मग आपल्याला इथून खालून नेऊन इथपर्यंत आणायची आहे. इथून न्यायची आपल्याला या हिरव्या मोत्यातून टाकायची आणि इथे घेऊन यायची. मी ही नीडल इथे घेऊन येते, मग पुढची स्टेप तुम्हाला सांगते. आता हे जे फ्लावर आपण केलं आहे या फ्लावरला अशी जर दांडी केली इथे, तर दांडी केल्यानंतर ते फूल सजावटीसाठी सिंगल फुलं तुम्ही केलेत तरीही छान दिसतात. पण आपण जर वेलीसारखं याला करतो म्हटलं तर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता घालायचे आहेत आपल्याला 4 हिरवे मोती, 1 2 आणि 3 आणि 4 हिरवे मोती घालून एक पांढरा मोती घालू आपण आणि एक परत हिरवा. असे 3 मोती घातलेत. आता ही नीडल या खालच्या 4 नंबरच्या मोत्यामधून आपण काढून घेऊ आणि प्लस या पांढऱ्या मोत्यामधून. अशी आपण नीडल काढून घेतली. आता आपण या पांढऱ्या मोत्यावरती एक फूल करणार आहे. त्याचे आपल्याला 5 मोती घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 5 मोती घालून घ्यायचे आहेत आणि 6 मोत्याचं एक फ्लावर करायचं आहे किंवा गोल करायचं आहे. तर या ठिकाणी 1 मोती आहे म्हणून आपण 5 मोती घालून घेऊ. हे 5 मोती घालून घेतलेत. आता ह्याच व्हाईट मोत्यातून नीडल परत काढून घ्यायची. नीडल काढली. परत एखाद्या मोत्यामधून पास करू आपण. पास केल्यानंतर एक पर्पल कलरचा मोती आपण मध्ये सेंटरला टाकून घेऊ. हा पर्पल कलरचा मोती टाकून आपल्याला या बाजूला हा मोती घेऊन यायचा आणि ह्या 2-3 मोत्यांमधून नीडल फिरवून घ्यायची पांढऱ्या मोत्यात. बरोबर अपोजिट डायरेक्शनला जर तुम्ही काढली तर तो मोती बरोबर फिक्स होईल. आता ही नीडल आपण फिरवून आणू. तर ही नीडल या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची साईडच्या आणि ह्या 4 नंबरच्या मोत्यामधून नीडल टाकून घ्यायची. हे फ्लावर या ठिकाणी फिक्स झालं. आता आपल्याला 3 हिरवे मोती टाकून घ्यायचेत. अशी 7 मोत्याची आपण 3 मोती खाली आणि 3 मोती वर, असे 7 मोती आपण सेंटरला ठेवूया. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला परत 6 मोत्याचा एक गोल करायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 1 6 असं 6 मोत्याचा गोल या ठिकाणी आपण करून घेतोय. परत 6 मोती घातलेत आपण. 6 मोती घालून परत ह्या
जे 6 मोती आहेत त्याच्यापैकी सगळ्यात खालचा 6वा मोती जो आहे या ठिकाणचा, हा मोती याच्यातून नीडल आपली काढून घेऊ. आता परत आपल्याला नीडल वर न्यायची आहे आणि सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. सेम प्रोसेस रिपीट करायला आपल्याला परत एक हिरवा मोती टाकायला लागेल. या ठिकाणी हिरवा मोती टाकून परत या मोत्यातून नीडल टाकायची आहे. त्याच्यानंतर परत एक हिरवा मोती टाकायचा आणि आणखी एक हिरवा मोती टाकून घ्यायचा आणि आपली ही डिझाईन आता आपल्याला रिपीट करायची आहे. एक पाकळी करायची, दुसरी प्रत्येक हिरव्या मोत्यावर एक एक पाकळी करायची आहे. याच पद्धतीने मी असे 5-6 फुलं करून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये फक्त एक काम करायचं आहे. आपण जर या फुलावरती या बाजूला केलं तर या फुलाला इकडच्या बाजूला करायचं, इकडच्या. त्याच्यानंतर ह्याच्यावर म्हणजे हे अल्टरनेट होतील, असे अल्टरनेट फुलं होतील. याला आता आपण महिरप म्हणून किंवा एक वेलबुट्टीची डिझाईन म्हणून किंवा एक रांगोळी म्हणून किंवा साईडला रांगोळीच्या ठेवायला सुद्धा खूप सुंदर दिसतात ही फुलं. तर तुम्हाला ही कलाकृती कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.